महायुतीचं उर्वरित जागा वाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे। ठाणे, नाशिक, पालघर आणि दक्षिण मुंबईचा उमेदवार घोषित होऊ शकतो। महायुतीच्या हाय व्होल्टेज जागांचा अखेर निर्णय होणार आहे। या मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेना दोघेही दावा करत होते। नाशिक आणि ठाणे मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवर भाजपचा दावा आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, अगदी आता तरी जेव्हा आता आज किंवा उद्या घोषणा होऊ शकते असं म्हणतायत, तेव्हा तरी या जागांचा तिढा सुटलाय का? नक्कीच आज किंवा उद्याच या जागाचा तिढा सुटला जाणार आहे असं सांगितलं जातं सूत्रांकडून, कारण की शेवटचा फॉर्म भरण्याची तारीख आलेली आहे, तेव्हापर्यंत हा तिढा सुटलेला नव्हता। मात्र आता हा तिढा आहे तो सुटताना पाहायला मिळणार आहे, कारण की पालघर आणि जी दक्षिण मुंबईची जागा आहे ती भाजपने दावा केला जातोय, तर दुसरीकडे जी नाशिकची जी जागा आहे या नाशिकच्या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जातोय आणि ठाण्याच्या जागेवर। त्यामुळे या दोन जागांवर खरं तर नेमकं हे शिवसेनेला सोडतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि दक्षिण मुंबईची विशेष करून ही जागा आहे ती प्रामुख्याने भाजप दावा केला जातोय, मात्र या ठिकाणी ही शिवसेना सोडण्यासाठी तयार नाही। त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला सुटते की भाजपला सुटते हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे। नक्कीच आज दिवसभरात काय घडतंय अपडेट्स घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।